हर्षवर्धन पाटलांनी अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेतली आहे। भाजपमध्ये जाऊन गेल्या 10 वर्षात फारसं काही हाती न लागलेल्या हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतलाय। शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांच्या हातामध्ये तुतारी देतानाच इंदापूरची उमेदवारी देखील जाहीर केली आहे। विधानसभेला दत्तामामा भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील या सामन्याचीच एक प्रकारे घोषणा झाली आहे। पाहूयात। हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली आहे। हर्षवर्धन पाटलांच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्ष प्रवेशानं इंदापूरच्या राजकारणानं कूस बदलली आहे। गेल्या 10 वर्षातला राजकीय वनवास संपवण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करत असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलंय। शरद पवार देतील ती जबाबदारी पार पाडणार असल्याचा निश्चय हर्षवर्धन पाटलांनी बोलून दाखवला। साहेब, आता आपण आम्हाला पक्षामध्ये घेतलं, जी काही आपल्याला जबाबदारी आमच्यावर टाकायची साहेब ती टाका, पक्ष संघटनेची टाका, कार्यकर्ता म्हणून टाका, पक्ष वाढवण्याच्या संदर्भातली जबाबदारी द्या, पण दिलेली जबाबदारी हर्षवर्धन पाटील हा शब्दाचा पक्का आहे। इंदापूरच्या राजकारणाला वेगळी दिशा लागल्याचा आरोप शरद पवार यांनी केला। इंदापुरात मलिदा गँग तयार झाल्याचा आरोपही पवारांनी केलाय। दत्तामामांसारख्या लोकांना पायबंद घालण्यासाठी हर्षवर्धन पाटलांना दिल्लीत पाठवण्याची गरज असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं। ही पूर्तता करायची असेल तर विधानसभेत पाठवणं हे तुमचं काम आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम। लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या विजयामागे अदृश्य हात असल्याचा गौप्यस्फोट हर्षवर्धन पाटलांनी केलाय। खासदार सुप्रियाताई ते आमच्या भगिनी आहेत आणि ताई आम्हाला अभिमान आहे की तुम्ही 4 वेळा खासदार झाला, 3 वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार, आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता। तर उत्तम जानकर यांनी इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे। तर हा सगळ्या तालुक्याला बनवणारा मामा हा उंदीर मामा मी खरं तर काळजीत होतो, साहेब इंदापूर तालुक्याचा मार्ग कसा काढणार। मला वाटत होतं एखादा खटका लावून, एखादा पिंजरा लावून या उंदीर मामाचा बंदोबस्त करतील, पण साहेबांनी तर बुलडोजरच फिरवला। दत्तामामा भरणेंना अस्मान दाखवण्यासाठी शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटलांच्या हातात तुतारी दिली आहे। ही तुतारी अजित पवारांच्या साम्राज्याला हादरवून टाकणार हे निश्चित। जावेद मुलानीसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, इंदापूर।